प्रधानाय च सर्वनाः अकालमृत्युः परिरक्षणाय वन्दे महाकालमहासुरेशम् आगच्छत्वमागादेवस्थाने यावत् कथां करिष्यामि तावत् ये आगे प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळेमध्ये कृतज्ञ सेवेकरिता निवडलेला वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज वीरशैव संप्रदायाच्या पायास्थानी असणारे माझे माऊली आणि माझ्या शैव संप्रदायाला कलशाचं स्थान प्राप्त करणारे ब्राह्मण असे माझे श्रीमद जगद्गुरुपन सिद्ध महास्वामींचे अनुग्रहित कृपापात्र आवडते भक्त शिष्य शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गाथेतील बहुतेकांच्या जन्मांना पाठातील हा आहे. अभंग मागणी प्रकट करण्यात असून या अभंगामध्ये शिवसंत लक्ष्मण महाराजांनी भगवंतापर्यंत अगोदर शरणागती करणी स्वीकारली आहे. त्या भगवंतापर्यंत शरण आलो देवा, भक्तीच्या मार्गावर आलोय. परमार्थिक मार्ग का स्वीकारला आणि पारमार्थिक मार्ग स्वीकारल्याच्या नंतर परमार्थ सफल झाला, भक्ती सफल झाली आणि भक्ती सफल झाल्याच्या नंतर भक्तीच्या द्वारा भगवंत प्रसन्न झाले आणि प्रसन्न झालेल्या भगवंताने लक्ष्मणाला मागितले. ज्या बाबा मागितले त्या मागणीचा विषय या अभंगात प्रतिपादन पवित्राचं हे सुंदर गाव आहे. सुंदराच्या प्रकारचे नगर आहे आणि या भगवान शंकराच्या भीमाशंकराच्या सुंदर देवालयाच्या या दरबारामध्ये प्रांगणामध्ये हा चालत असलेला हा अखंड शिवनाम सप्ताहाचं वर्ष 11व्या वर्षाचा आजचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे महाराज. जागराचा दिवस आहे, शांतता समारंभाचा दिवस आहे आणि म्हणून या मागणी परप्रकरणातील अभंग घ्यावा असा संप्रदायाचा ग्रंथ आहे. आणि म्हणून या पवित्र पावन दिव्याच्या या शिवभक्ताच्या सन्निध माझ्यापर्यंत आलेली ही सेवा आहे.
सर्व गावकऱ्यांच्या शिवभक्तांच्या वतीने मला ही संधी प्राप्त झाली, परंतु मला ज्यांचा फोन आला त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला असे आमचे गुरुस्थानी असणारे महाराज नवनिर्वाचित प्रत्येक कीर्तनकाराला एक प्रकारची चालना देणारे महाराज भगवंताचं ते दिव्य ज्ञान संतांनी आम्हाला सांगितलंय हो. मन्मथ माऊलीने सांगितलं, लक्ष्मणापर्यंत ते ज्ञान सांगितलं, परंतु त्या लक्ष्मणाचं आणि त्या मन्मथ माऊलीचं वाङ्मय आम्हाला थोडक्यामध्ये महाराज सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणारे असे महाराज आमचे सर्वांचे आवडते श्री शंकर स्वामीजी महाराज यांच्याद्वारा माझ्यापर्यंत ही सेवा आली. आणि म्हणून आलेले पवित्र पावन दिव्य सर्व गुणीजन भजनी मंडळी आहेत, लक्ष द्या, सर्वच गायक वृंद आहेत, सोपदार आहेत, महाराज मृदंगाचार्य आहेत, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. माझ्यासोबत आलेले आमचे आदरणीय उत्कृष्ट मृदंगाचार्य कार्तिक महाराज आहेत. सुंदर असे सर्व श्रोतावर्ग आहे. सुंदर यूट्यूब चॅनल या ठिकाणी चालू आहे. रॉयल मराठी या चॅनलला सुद्धा मला धन्यता आहे. ऐका ऐका, आजचे अन्नदाते आहेत, रोजचे पारायण करते आहेत, सेवा करणारे आहेत. या सकल शिवभक्तांच्या हृदय कमलातील शिवज्योतीला मी वंदन करतो आणि मी माझ्या अभंगाकडे ओढतो. शिवहर लक्ष द्या. आता उशीर तर झालाय, पण आजचा शेवटचा सांगतेचा दिवस आहे महाराज, ऐका बरोबर. आणि म्हणून महाराज म्हणतात, बाबा ज्यांच्यासाठी आपण आलोय ना महाराज, जे कार्य करण्यासाठी आपण आलोय ते कार्य प्रत्येकानं महाराज हितानं आणि हेतानं केलं पाहिजे. ते कार्य आपण हिताने आणि हेताने केलं पाहिजे. ज्या कार्यासाठी आलो त्या कार्यामध्ये महाराज हेत जर नसेल, हित नसेल, हेत नसेल, तर केलेल्या कर्माच्या कष्टाची माणसाला दुःख होत असतं, शीन होत असतो. लक्ष द्या, प्रत्येकाला काही ना काही काम असतं. म्हणून कीर्तन क्षेत्रामध्ये आपण आलो, कीर्तन ऐकण्यासाठी आपण आलोय. तर ऐकत असताना संतांनी सांगितलं, बाबा प्रथम भक्ती ही श्रवण भक्ती आहे. प्रथम भक्ती ही श्रवण भक्ती आहे. आणि श्रवण भक्ती केल्याच्या नंतर महाराज शेवटचं जे आत्मनिवेदन नावाचं जे पद आहे, त्या आत्मनिवेदन तत्वापर्यंत आपल्याला जाता येतं. आणि म्हणून महाराज तुम्हाला आम्हाला सर्वांनी संतांनी सांगितलं, बाबा कीर्तन क्षेत्रामध्ये आलात तर एकच करा, तुमच्या मनाला सावध करा. ऐका, तुमच्या मनाला तन्मयतेनं या जाग्यावरती बसवा. कारण मानवाच्या उद्धाराला कारण काय असेल आणि मानवाच्या पतनाला कारण जर काय असेल, तर इतरत्र कुणीही आपला महाराज नुकसान करत नाही. आपलं नुकसान इतरत्र कुणीही करत नाही. शेजारी आपलं नुकसान करत नाही, गावकरी आपलं नुकसान करत नाही, पत्नी आपलं नुकसान करत नाही, भाऊ आपलं नुकसान करत नाही. आपणच एखाद्या वेळेस आपण आपल्या हातानं आपलं नुकसान करत असतो. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं मव साधयत आत्मैव ह्यात्मैव बंधुरात्मैव रिपुरात्मनः. आपणच आपलं नुकसान करत असतो दादा. आणि म्हणून इथं आल्याच्या नंतर तुम्हाला एकच विनंती आहे, कानी ठेवून या मना, कानी ठेवून या मना, कानी ठेवून या मना, कानी ठेवून या मना, कानी कानी ठेवून या मना, कानी ठेवून या मना, कानी ठेवून या मना. करा कीर्तन श्रवण, करा कीर्तन श्रवण, श्रवण श्रवण, कानी ठेवून या
वा, टाळी वाजवा. मृदंगाचार्यांसाठी टाळी वाजवा. ऐका महाराज, सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे. लक्ष द्या. आणि म्हणून आजचा 7वा दिवस आहे. तुम्ही तयार झालात महाराज, बरोबर. पहिल्या दिवशी महाराजांना म्हणावं लागतं टाळी वाजवा, भजन करा, शिवहार म्हणा. आज शेवटचा दिवस आहे, मागणीचा दिवस आहे, पगारीचा दिवस आहे महाराज आजचा. आणि म्हणून गोड प्रमाण झाले की टाळी वाजवत जा. ऐका, संत म्हणतात बाबा आता तुम्हाला माझी विनंती एकच आहे, कानी ठेवून या मन करा कीर्तन श्रवण. लक्ष द्या. आता पारमार्थिक क्षेत्राचा मार्ग आणि संसाराचा मार्ग हे 2 मार्ग आहेत महाराज. लक्ष द्या. पारमार्थिक क्षेत्राचा एक मार्ग आहे आणि संसाराचा एक मार्ग आहे. मग पारमार्थिक मार्गावर चालणाऱ्याचं लक्षण सांगितलं आणि संसाराच्या मार्गावर, प्रपंचाच्या मार्गावर चालणाऱ्याचं लक्षण सांगितलं. ऐका, प्रपंचाच्या मार्गावर चालणारे कसे आहेत तर संतांनी सांगितलं बाबा, जे प्रपंचाच्या मार्गावर चालतात ना त्यांच्या एका हाताला महाराज मुलगा असतो, एका हाताला महाराज पत्नी असते, एका खांद्यावरती महाराज संसाराचं ओझं असतं, एका खांद्यावरती कुटुंबाचा भार असतो आणि डोक्यावरती महाराज त्यांना भरण पोषण करण्याचा विचार असतो. ऐका, हे झाला संसारिक लोकांचा महाराज मार्ग. पण पारमार्थिक लोकांचा मार्ग संतांनी सांगितला, जे पारमार्थिक पथावर चालतात ना अशा माणसांचं लक्षण सांगितलं. संसारिक लोकांकडे पाहिल्यावर सुद्धा त्यांच्याकडे पत्नी दिसते. लक्ष द्या बरं महाराज. ऐका, त्यांच्याकडे पुत्र दिसतो, त्यांच्याकडे कन्या दिसते, त्यांच्याकडे संपत्ती दिसते. पण आणि प्रपंचक लोकांकडे पाहिल्याच्या नंतर सुद्धा हे दिसतं आणि पारमार्थिक लोकांकडे पाहिल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला हे दिसतं एखाद्या वेळेस. लक्ष द्या. संतांकडे पाहिल्यावर संतांनी सुद्धा विवाह केला महाराज. ऐका, त्यांच्याकडे पत्नी आहे, त्यांच्याकडे मुलगा आहे, त्यांच्याकडे धन आहे, त्यांच्याकडे ऐश्वर्य आहे. पण फरक काय आहे हो? ओळखायचं कसं? लक्ष द्या. ओळखायचं कसं? प्रापंचिक लोकांकडे आम्ही पाहिलं तरी आम्हाला सारखेच दिसतात आणि परमार्थिक लोकांसमोर पाहिलं तरी आम्हाला सारखेच दिसतात. पण मत माऊली, आम्हाला काही डोकं चालं ना, आमचं चित्त भ्रमित व्हायला लागलं. आम्ही काय करावं, कसं ओळखावं? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं बाबा, पारमार्थिक क्षेत्रामध्ये चालणारे, ऐका, परमार्थ क्षेत्र निवडणारे आणि भगवंताशी सलगीन एकी करणारे अशांचं लक्षण मन्मथ माऊली सांगतात. कांता पुत्र वीत आसोने कांता पुत्र वीत आसोने कांता पुत्र वीत आसोने हे उदास लक्ष द्या. साधकाचं, सज्जनाचं, पारमार्थिक लोकांचं लक्ष द्या बरं महाराज. ते चित्त कसं असतं बघा. चित्त उदास असतं. साधकाचं चित्त हे उदास असतं. कांता पुत्र वित्त सोनिया. मग मला सांगा महाराज, परमार्थ देहाने करावा की चित्ताने करावा? हो, चित्ताने. परमार्थ देहाने करावा की चित्ताने करावा? लक्ष द्या. परमार्थ मनाने करावा की तनाने करावा? मनाने करावा. लक्ष द्या. ऐका, संत म्हणतात बाबा, तन माणसाचं किती जरी सुंदर असेल, गुरुजी ऐका, माणसाचं शरीर किती जरी सुंदर असेल, माणसाचं शरीर किती जरी ऐश्वर्यवंत सौंदर्यवंत असेल, माणसाचं शरीर किती जरी कुलवंत असेल, ऐका, तर शरीराला किंमत आहे का हो? लक्ष द्या. शरीराला किंमत आहे का? कुलवंत घराण्यामध्ये मी जन्माला आलो असं म्हणणाऱ्यांना महाराज म्हणतात, मी गुणवंत आहे, माझ्याकडे भरपूर गुण आहे. काही म्हणतात आमच्याकडे भरपूर ऐश्वर्य आहे, मी धनवंत आहे. ऐका, धनवंतासाठी, कुलवंतासाठी, ऐश्वर्यवंतासाठी आणि रूपवंतासाठी महाराजांचं म्हणणं असं आहे, तुमच्याच ठिकाणी तुम्ही बरोबर असा, पण लक्ष द्या,
रूपवंत बाजूला करा, गुणवंत बाजूला करा, कुलवंत बाजूला करा, लक्ष द्या, ऐश्वर्यवंत बाजूला करा आणि एक एव महाराज म्हणतात. अशा प्रकारे महाराज भगवंताच्या भक्तीमध्ये जे महाराज रंगलेला आहे, लक्ष द्या बरं, त्याला भाग्यवंत म्हणतात. हा, त्या भाग्यवंताला बाजूला करा. मग ऐका, संत मन्मथ माऊली म्हणतात, बाबा ज्यांच्याकडे ऐश्वर्य आहे तो भगवंतापर्यंत पोहोचणार नाही, ज्यांच्याकडे गुण आहे तो भगवंतापर्यंत पोहोचणार नाही, ज्यांच्याकडे सौंदर्य आहे तो भगवंतापर्यंत पोहोचणार नाही. पण महाराज म्हणतात ज्यांच्याकडे भक्ती आहे, लक्ष द्या, ज्यांच्याकडे भक्ती आहे अशा भक्ताच्या घराजवळ, भक्ताच्या उंबरवट्यावर, ऐका, भक्तांच्या महाराज पाठीमागे सतत सावलीसारखं उभा राहणार एक तत्व आहे, त्याला शिवतत्व म्हणतात. तो एक भाग्यवंत आजोबासाठी टाळी वाजवा महाराज. गोड प्रमाण दिलं. काय म्हणतात, तोची एक भाग्यवंत आकळीला उमाकांत, आकळीला उमाकांत, आकळीला भाग्यवंत तोच आहे. ऐका, बाकीचे सर्वजण करंट्या कपाळाचे आहेत म्हणे महाराज, लक्ष द्या. आणि म्हणून संत म्हणतात, बाबा मग या परमार्थिक क्षेत्रामध्ये येणाऱ्याचं लक्षण सांगितलं. बाबा केवळ त्याचं लक्षण असतं, त्यांचं चित्त हे उदास असतं. उत्तिष्ठती आसह, किती उदास. काय सांगितलं, ज्यांची आस संपली, लक्ष द्या, त्यांची आस संपली, आस खुंटली, अशांचं लक्षण उदास वृत्ती सांगितली. मग ऐका, संत म्हणतात असं का बोलायला लागलात महाराज तुम्ही, त्यांचं चित्त उदास झालं कांतापुत्र. मग ह्या ठिकाणी महाराज म्हणतात उदास का झालं, तर याचं कारण सांगितलं. पूर्ण नावाचं, पूर्णत्व नावाचं तत्व या ठिकाणी त्यांना भेटलं नाही. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्ण स्वरूप काय आहे, ऐका, जीवनामध्ये आपण अभ्यास करतोय बघा, ज्यावेळेस लिहायला बसलोय, स्वाध्याय लिहित असताना आपला स्वाध्याय कधी संपला, ज्यावेळेस लिहिता 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 पेन कधी थांबते, ज्यावेळेस फुल स्टॉप दिला, बरोबर, पूर्ण विराम दिला, की आपण समजतो बा आजचं हे स्वाध्याय संपला. तसं या जीवनामध्ये, संसारामध्ये फुल स्टॉप आहे का हो? या जीवनामध्ये, संसारामध्ये फुल स्टॉप आहे का? नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. महाराज म्हणतात पुन्हा बघा, संसाराचं लक्षण बघा, पुन्हा महाराज काय असतं, रोज उठावं लागतं, जेवावं लागतं, पुन्हा कामाला जावं लागतं, झोपावं लागतं, पुन्हा उठावं लागतं, जेवावं लागतं, झोपावं लागतं, असं रोजच आहे. दिनरजनी हाची धंदा, रोज आहे महाराज, असं रोज रोज आहे. मग आता ऐका, हे किती दिवस करणार तुम्ही? आणि म्हणून मला जोपर्यंत फुल स्टॉप सापडत नाही तोपर्यंत संसारामध्ये महाराज मला फिरावं लागतं. माझ्या लक्ष्मण महाराजाला कळालं, किती जरी मी महाराज संसारामध्ये फिरलो तर या संसारात मला पूर्ण बिंदू भेटणार नाही. मग तो पूर्ण बिंदू कोण आहे, पूर्ण तत्व कोण आहे? महाराज म्हणतात एक एव शिव साक्षात सच्चिदानंदमयो विभू
निर्विकल्पो निराकार निर्गुण निष्प्रपंचकः. महाराज म्हणतात बाबा एक एव देव सत्य आहे, देव पूर्ण आहे, देव नित्य आहे. त्या नित्य सत्य पूर्ण देवाचं नाव काय आहे? महादेव ऐसे जया आसे महादेव ऐसे जया आसे नाव महादेव येथे अभिप्राव तोच येथे अभिप्राव तोच येथे अभिप्राव तोच येथे अभिप्राव तोच महादेव ऐसे दया महादेव ऐसे जया असे नाव. येथे अभिप्राव तोच असे. देव महादेवाचं नाव सांगितलं महाराज. आणि म्हणून माझ्या लक्ष्मण महाराजाला वाटलं तो महादेव कुठे असेल. ऐका, तो महादेव कुठे आहे? त्या शिवाला मला शोधायचा आहे. तर त्या देवाला महादेवाला मी कुठे शोधू? कुठे आहे सांगा? देव कुठे आहे सांगा? ज्याचे मुगटी वाहे गंगा तो देव कुठे आहे? भगवंत कुठे आहे? ऐका, त्यावेळेस मन्मथ माऊलींच्या जवळ एक भक्त आला. आणि मन्मथ माऊलीच्या जवळ एक भक्त आल्याच्या नंतर महादेवाला विचारलं, बाबा मन्मथ माऊलीला विचारलं, देव कुठे आहे? कुठे आहे देव? तर त्यावेळेस महाराज सांगतात, कैलासीचे ठाई नवसे वसती सद्गुरूची संगती होय जेव्हा साधू संगी मोक्ष लुटे सर्व काळ विश्रांतीचे मूळ साधू. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी भगवंत ओळखला, भगवंत स्वीकारला. म्हणून साखर खिरडा या ग्रामी गेले. ऐका, आणि त्यांच्या अनुग्रहातून महाराज भक्ती तत्व स्वीकारलं आणि भक्ती तत्व फलीभूत झालं. आणि भक्ती तत्व फलीभूत झाल्याच्या नंतर भगवंताशी एकांतामध्ये चर्चा करतात. आणि चर्चा करत असताना महाराज एकांतामध्ये भगवान शंभू महादेवाशी चर्चा साधत असताना त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा संकल्प झाला. भगवंताने विचारलं, महाराज हे लक्ष्मणा, हे लक्ष्मणा, प्रत्येक जण माझ्यापर्यंत आतापर्यंत येतात. बरं, देवाच्या मंदिरात प्रत्येकाची गर्दी आहे महाराज, दाटी आहे. प्रत्येक जण देवाजवळ येतात. भीमाशंकराच्या मंदिरामध्ये शिवरात्रीला भरपूर लाईन असते, सोमवारी भरपूर लाईन असते. प्रत्येक जण येतात. लक्ष्मण महाराज, त्यातले तुम्ही कोण आहात? ऐका, त्यातले तुम्ही कोण आहात? या ठिकाणी येणारे, कारण भगवंतापर्यंत जाणारे विषयी आहेत. ऐका, जिज्ञासू आहेत, पामर आहेत. ऐका, असे बरेच लक्षण आहेत महाराज. तुम्ही विद्वान माणसं आहात, त्यातले तुम्ही कोण आहात? तुम्हाला इथं काय अपेक्षित आहे? कशासाठी आलात? ऐका, त्यावेळेस भगवंताकडे चर्चा साधत असताना शिवसंत लक्ष्मण महाराजांनी पहिलं उत्तर दिलं. पहिलं चरण, स्वहित करणे चरणालो देवा, स्वहित करणे चरणालो देवा, स्वहित करणे चरणालो देवा, स्वहित करणे चरणालो देवा, स्वहित करणे चरणालो देवा,
ऐकण्याचा योग आलाय, तितक्या लांबून हिंगोलीवरनं या ठिकाणी आलोय. का आलोय? कीर्तनासाठीच आलोय. तुम्ही ऐकण्यासाठी आलात, आम्ही सांगण्यासाठी आलोय. मग आमचा धर्म असा सांगितला, आम्ही काय सांगितलं पाहिजेत महाराज? जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. बरोबर महाराज? काय म्हणता? अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती ठसली पाहिजे. असंच कीर्तन महाराज भक्त्यानं केलं पाहिजे. बरोबर? भगवंताचं चिंतन या ठिकाणी झालं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा तेच ऐकलं पाहिजेत. काय ऐकलं पाहिजेत? ऐका. म्हणून संतांना महाराज असे मार्ग लावून दिले दादा. प्रत्येक इंद्रियाच्या द्वारा आपली भगवंताची भक्ती घडली पाहिजे. हा जो देह आहे, ईश्वराने दिलेला हा देह मानवाचा देह आहे. या देहाच्या प्रत्येक अंगाच्या द्वारा भगवंताची भक्ती झाली पाहिजे. देवानं 10 इंद्रिय दिलेत महाराज. 10 इंद्रिय आहेत. ऐका. त्यामध्ये डोळे आहेत, कान आहेत, हात आहेत, पाय आहेत, मुख्य ज्ञानेंद्रिय आहेत, पंचे कर्मेंद्रिय आहेत. ऐका. मग त्याद्वारा भगवंतापर्यंत पोहोचायचं. संत म्हणतात बाबा, माणसाच्या जीवनामध्ये सुख अथवा दुःख येतं. लक्ष द्या. सुखाला आणि दुःखाला कारण काय माहित आहे? माणसाचं मन आहे. पण या मन जे सुखाला आणि दुःखाला कारण आहे, पण मन कुठून जातं माहित आहे? मन या इंद्रियाच्या द्वारा बाहेर जात असतं. लक्ष द्या. मन इंद्रियाच्या द्वारा, मन डोळ्याच्या द्वारा बाहेर जातं, मन कानाच्या द्वारा बाहेर जातं, मन मुखाच्या द्वारा बाहेर जातं, मन हाताच्या द्वारा बाहेर जातं, मन पायाच्या द्वारा बाहेर जातं. ऐका. मग ज्यांचं मन इंद्रियाच्या द्वारावर बसलेलं आहे, लक्ष द्या, माझं कळतंय ना बोलणं महाराज? काय म्हणतात? ज्यांचं मन इंद्रियाच्या द्वारावर बसलेलं आहे, असा मनुष्य अधोगतीला जात असतो. पण ज्यांचं मन इंद्रियाच्या बाहेर न बसता स्वचा विचार करतो. ऐका. परतत्वाचा विचार म्हणजे देहाचा विचार, आणि स्वतत्वाचा विचार म्हणजेच महाराज आत्मतत्वाचा विचार. शिवाहर आणि म्हणून 99% महाराज प्रत्येक भक्त असू द्या, संसारिक जीव असू द्या, मनुष्य असू द्या, या देहाचाच विचार करतात ना महाराज. प्रत्येक जण जाऊ द्या तुम्ही, आमचं तेच आहे महाराज. आम्ही लोक फक्त सांगण्यापुरते आहोत, पण आम्हाला वाटतं आमच्या देहाचा आम्ही विचार करतोय. ऐका. प्रत्येक जण देहाचा विचार करतोय, या देह भौतिक असणाऱ्या सुखाचा विचार करतोय, पण स्वचा विचार बाजूला राहिला. मनमत माऊलींनी परमृष्य ग्रंथामध्ये एक ओवी खर्च केली महाराज. एवढ्या विश्वामध्ये, एवढ्या ब्रह्मांडामध्ये एवढी भक्ती वाढली महाराज, एवढी भक्तांची गर्दी वाढली. परंतु खरं सांगू का, एवढ्या गर्दीमध्ये महाराज म्हणतात बाबा, स्वतत्वाचा विचार करणाऱ्याचं लक्षण मनमत माऊली गोड सांगतात. तो इंद्रियाचे द्वारी न बैसे, तो बाहेरी कदापि न दिसे, तो आत्मवोवरी असे, स्वसुखे रतला सदा. काय म्हणतात महाराज? तुम्ही आहेत म्हणून बरं आहे महाराज. आमची कथा कीर्तन करू करू आवाज बसलाय, पण तुमच्यामुळे हे चालायले महाराज. लक्ष द्या. संत म्हणतात बाबा, लक्ष द्या, तुम्हाला कळाली ना ओवी? काय म्हणतात? जो खरा भक्त आहे तो इंद्रियाच्या द्वारी न बैसे. त्याचं मन इंद्रियाच्या दारात कधीच बसत नाही. ऐका. माझ्या लक्ष्मण महाराजांनी सुद्धा सांगितलं बाबा, भगवंतापर्यंत पोहोचण्याकरिता, भगवंताची अनुभूती घेण्याकरिता लक्ष्मण महाराजांनी आधी हात कुणाला जोडले नाही महाराज. लक्ष द्या. लक्ष्मण महाराजांनी हात कुणालाच जोडले नाही. कुण्या देवाकडे हात जोडले नाही, कोणत्या माणसाकडे हात जोडले नाही, कोणत्या साधू संताकडे हात जोडले नाही. अगोदर एकांतात बसले आणि महाराज अगोदर हात आपल्या मनाला जोडले. मना तुझ प्रति करीतो विनंती, प्रभू पायी बसते करे सदा, प्रभू पायी बसते करे सदा, प्रभू पायी बसते करे सदा. प्रत्येक
करीतो विनंती प्रभो पायी वस्ती करी सदा हे भगवंता हे म्हणा तुला विनंती करतो म्हणे लागून या पाया हा, त्या न्यायानं विनंती करतो महाराज ऐका तुम्हाला विनंती करतो म्हणले फक्त मना करी लाग वेग स्मरी सखा उमारंग मनाला विनंती केली दादा आणि म्हणून सांगू का तुमच्या मोक्षालाही कारण मन आहे आणि बद्धालाही कारण मन आहे महाराज मन ऐका मन आहे ऐका माणसाच्या मनाने महाराज फार मोठं नुकसान होत असतं आणि माणसाच्या मनाने जर ठरवलं तर फार मोठा फायदाही होत असतो ऐका मनाने घात होतो एक म्हातारी एका श्रीमंत महाराज घरी गेली पाटलाच्या घरी श्रीमंत सावकाराच्या घरी गेली ऐका पहिल्या काळामध्ये सावकाराच्या घरी म्हशी राहायच्या गाईचे दूध राहायचे दही राहायचं लक्ष द्या आजी होती महाराज म्हातारी होती आणि म्हणून महाराज ती काय केली घरी गेली एका पाटलीनबाईच्या घरी गेली आणि तिला कढी खायची होती महाराज कढी खायची होती कढी कुणाला आवडत नाही हो कढी सगळ्यांनाच आवडते ना कढी सगळ्यांना आवडते विशेषत्वानं महाराज पावसाळा असावा थंडी थंडीचे दिवस असावा गरमी पाऊस पडलेला असावा अंग भिजलेला असावं आणि गरम गरम कढी असावी आणि गरम गरम महाराज काढलेली भजी असावी काय वेगळीच गोडी ऐका लक्ष द्या आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी ती पाटलीनबाईकडे गेली अहो मला ताक द्या लक्ष द्या या समाजाचा नियम काय गोड आहे ऐका पाटलीनबाईकडे ताक होतं पण म्हातारीला दिलं नाही महाराज का नाही दिलं कारण ती म्हातारी गरीब होती लक्ष द्या बरं गरिबी फार वाईट असते आणि गरीब माणसाला या जगामध्ये कुठेच मान नाही ऐका कुठेच मान नाही बरं त्या म्हातारीला म्हटली पाटलीनबाई बाबा माझ्याकडे दही नाही ताक नाही काही नाही संपलं म्हणे महाराज ऐका आणि ती पाटलीनबाई रिटर्न वापस गेली आपल्या घराला शेवटी महाराज घरी गेली आणि एकटी असणारी म्हातारी स्वतः काम करायची कष्ट करायची योगायोगानं त्याच घरी म्हातारीच्या घरी तोच पाटील गेला म्हणले आजी आपल्या शेताला कांदे निसायला येताव का कांदे निसायला येताव का त्यावेळेस महाराज सांगितलं बाबा आजी म्हणते येतो कारण काम केलं तर मला पोटाला भाकरी खायला भेटेल आणि म्हणून महाराज येतो म्हणला आणि पाटील पुढे गेले शेताला जात असताना त्यांना लक्षात आलं माझा विळा घरी राहिलाय विळा तेवढा घरी राहिलाय लक्ष द्या माणसाचं मन किती घातक आहे ऐका विळा घरी राहिला तेवढं मग महाराज म्हणला पाटील म्हणला आता घरी जाणं होत नाही आणि म्हणून आजीबाई येताना माझा विळा घरून घेऊन या ठीक आहे म्हणे महाराज म्हातारी घरी गेली घरी गेल्यावर पाटलीनबाई काही घरी नाही तेव्हा आताच्या सारखं का किचन वेगळं हॉल वेगळा बेडरूम वेगळी असं काही नव्हतं महाराज वाडा म्हणलं की खुलाच कुठे स्वयंपाक करायचं कुठे बसायचं असं काही नाही पाटलीनबाई आहेत का घरी आवाज दिला आणि आतमध्ये गेली महाराज पण पाटलीनबाई घरी नाही कुठे गेली होती माहितीये म्हातारीला तिनं ताक दिलं नाही पण मैत्रिणीला स्वतःच्या महाराज तांब्यामध्ये माठामध्ये घेऊन महाराज ताक आपल्या मैत्रिणीला द्यायला गेली होती लक्ष द्या पुढे गेली विळा बघण्यासाठी जाता 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 एका कोपऱ्यामध्ये महाराज असे उतरंड मांडलेली होती एका ठिकाणी महाराज स्वयंपाक खोली होती आणि त्या ओट्यावरती एक मडकं दिसलं गुरुजी मडकं दिसलं आणि त्या मडक्यात ताक दिसलं ऐका ताक पाहिलं मन माणसाचं मन ताक पाहिल्याबरोबर म्हातारीचं मन म्हणू लागलं बाबा या पाटलीनबाईने मला ताक दिलं नाही आणि ताक तर पुढे दिसतंय ऐका ऐका दुसरं मन म्हणते मग महाराज ताक पुढे आहे तर कशाला उशीर करतेस विलंब करतेस उचल गाडग पटकन त्यावेळेस महाराज ती म्हणे नाही न मागता न विचारता एखादी वस्तू नेणं हे शास्त्रामध्ये चोरी केल्याचं पातक लागते त्यावेळेस म्हातारीचं मन म्हणू लागलं अगं हे काही धन आहे का हे काही संपत्ती आहे का महाराज हे तरी महाराज नासकं पाणी आहे म्हणे ताकाचे उपकार तरी करा ऐका हे संपणार आहे आणि म्हणून महाराज उचल दुसऱ्या मनाचं ऐकलं तिनं नेलं उचललं लक्ष द्या बरं उचलल्याच्या नंतर महाराज घरी गेली सुंदर अशा प्रकारे कढी केली कढी छान प्रकारे कढी खाल्ली महाराज आणि रात्री कढी खाऊन झोपली पण सकाळी उठलीच नाही सकाळी उठली नाही माणसाचं अंत कधी होईल काही सांगता येत नाही मरण कधी येईल काही सांगता येत नाही महाराज ऐका जन्म आणि मरण आपल्या हातामध्ये नाही लक्ष द्या मेल्याच्या नंतर काही काळ गेला लक्ष द्या काही काळ गेला आणि काही काळ गेल्याच्या नंतर महाराज त्याच पाटलाच्या वाड्यात एका चोरानं महाराज चोरी करण्यासाठी प्रवेश केला
चोरी केली. त्या पाटलाच्या घराचं धनाचं गाठोडं बांधलं आणि बांधल्याच्या नंतर म्हणले बाबा वाड्याला 4-4 दरवाजे होते. पहिले 4-4 दरवाजे होते, 4-4 महाराज अशा प्रकारे गेट होते. त्यानं पुढच्या गेटमधून प्रवेश केला, धन घेतलं आणि म्हणला पाठीमागच्या दारातून आपण जावं. पाठीमागच्या दारामध्ये काही लाईट वगैरे नव्हती, अंधार होता. लक्ष द्या, अंधारामधून महाराज बाहेर गेला, पण जात असताना त्याला ठेच लागली आणि तो पडला. पडला महाराज. आणि पडल्याच्या नंतर महाराज गाठोडं एकीकडे गेलं, ते एकीकडे गेला आणि अंधारातून आवाज आला. काय आवाज आला हो? अंधारातून आवाज आला. तेवढ्याला एवढं तर एवढ्याला किती. काय आवाज आला? तेवढ्याला एवढं तर एवढ्याला किती. त्यानं विचार केला, म्हणला अंधारात आवाज कुठून यायला महाराज, जाऊ द्या. पुन्हा आवाज आला. त्याला वाटलं पाटलाच्या वाड्यात काही भूत आहे का, भूतभीत आहे का म्हणे महाराज, ऐका. पण तरी सुद्धा मला त्यानं गाठोडं पाहायचा शोध घेतला. आवाज आला, अरे भूत वगैरे नाही, मी म्हैस बोलते म्हणे. गोठा होता म्हैस. आता दृष्टांतातली म्हैस बोलते, ऐका. काय विचार आहे तुझा? तेवढ्याला एवढा आणि एवढ्याला किती मला कळालं नाही. तर ती म्हैस सांगत होती, अरे ऐक म्हणला वेड्या, मी फक्त महाराज मला माझ्या जीवेचं चोचलं पुरवण्याकरिता मला फक्त कडी खायची होती. या घरच्या मालकीन बाईला न विचारता फक्त गाडगभर ताक मी न विचारता घेऊन गेले होते. काय न विचारता ताकावर मन गेलं आणि घेऊन गेले. ती कढी करून खाल्ले आणि गेले. तर या जन्मामध्ये मला त्या गाडगभर ताकाची परतफेड करण्याकरिता हिच्या दारावर म्हैस व्हावं लागलं. काय व्हावं लागलं? म्हैस व्हावं लागलं. तू तर एवढं मोठं गाठोडं नेतोय, तुला काय काय व्हावं लागेल महाराज. म्हणून माणसाच्या कारण जर मुक्ताला काय आहे? मन आहे. माणसाच्या मोक्षाला कारण मन आहे, माणसाच्या दुःखाला कारण मन आहे. मन कारण मुक्ताला, मन कारण बंधाला, सर्वत्र कर्माला प्रधान हो. आणि म्हणून त्या मनाचा विचार केला तर संतांनी त्या मनावर महाराज विजय मिळवला अगोदर, ऐका. मग संत काय करतात? इंद्रियाला बाजूला ठेवतात, पण मनाला अगोदर परमार्थात आणतात. मना करी लागवे सखा उमारंग. आणि म्हणून त्या मनाला महाराज लागवेग करून भगवंताच्या भजनाकडे लावा. आणि म्हणून माझे लक्ष्मण महाराज देवाला म्हणतात, इथं येण्याचं कारण काय असेल? भगवंता तुझ्या दरबारामध्ये मी येण्याचं कारण याच्यासाठी आलो, स्वहिता कारणे शरण आलो देवा. म्हणून स्व आत्मतत्वाच्या उद्धाराकरिता मी इथं आलो. बहुशीन झाला घेता जन्म फेरे, सुखबीर झारे माझी आता. ते शीन झाला, फिरून फिरून महाराज माझा शीन झाला. म्हणून मी या ठिकाणी आलो. कशासाठी आलो? स्वहिता कारणे, तुझ्याकडे शरण आलो देवा. बर, पुढचं काय म्हणणं आहे? तर निजपदी द्यावा ठावा. मग लक्ष द्या, स्वहिता कारणे तुझ्याकडे मी शरण आलो, पण द्यायचं असेल ना तुला, तू देणारच असशील, उद्धार असेल तर ऐक म्हणले महाराज देवा, मला निजपदी द्यावा ठावा. म्हणजे काय म्हणतो महाराज? माझी जीवदशा घालव आणि दिव्यता मला प्राप्त कर, माझ्या शरीराला दिव्य कर. अशा प्रकारे महाराज निज पदामध्ये कैलासचे केले दावा. मज त्या कैलासामध्ये मला थोडीशी जागा द्या. अक्षय सुखाचा लागला से जातो, अक्षय सुखाचा
वरमान दिलं महाराज. अक्षय सुखाचा लागला असे ध्यास म्हणून पायास शरण आलो. निजपदी द्यावा ठावा मायका. लक्ष द्या मला. बारकावे ना ज्यांना विद्वान माणसं आहेत महाराज या ठिकाणी चिंतन ऐकणारे लक्ष द्या. लक्ष्मणा मला तुझं एक पटलंय. स्वहितासाठी तू शरण इथं आलास हे मला मानलं पटलंय म्हणले. पण निजपदी द्यावा ठावा अम्मा हे का मागतोस रे? इतरत्र माझ्यापर्यंत येणारे महाराज फार काही ना काही मागणारे आहेत. मला आमदार कर, मला खासदार कर, मला सरपंच कर, ऐका मला वडील कर, मला चुलता कर, असं बरंच पद मागणारे आहेत. तू निज पद मागतोस का मागतोस ऐक. तर त्यावेळेस देवाला म्हणतो लक्ष्मण महाराज म्हणतात अरे देवा ऐक म्हणले. एकदा का मी सरपंच झालो ना सारखा थोडंच राहणार आहे म्हणले महाराज. 5 वर्षाच्या नंतर मला खुर्चीहून खाली यावं लागतं. ऐका अहो इंद्र सुद्धा जरी झालो ते पुण्यमा साध्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान दिवी देव भोगान. क्षिणे पुणे मर्त्य लोकम विशंती असं सांगितलं. एक इंद्र जरी मी झालो तर पुण्य संपलं की मला खाली यावं लागतं. ऐका मग अशा प्रकारे संसारातले इतर पद महाराज संपणारे आहेत. त्याची अनुभूती घेतली महाराज. ऐका ध्रुवाला जाऊन विचारा महाराज. ध्रुव आपल्या वडिलाच्या मांडीवर जाऊन बसला होता गुरुजी. ऐका ध्रुव आपल्या वडिलाच्या मांडीवर जाऊन बसला. ध्रुवाच्या दुसऱ्या आईने सुरुचीने बघितलं आणि बघितल्याबरोबर सुरुचीला राग आला. त्या ध्रुवाला खाली ओढलं, लोटून दिलं. खाली ध्रुव पडला. पडल्याबरोबर रडायला लागला. लक्ष द्या बरं महिला मंडळी. रडायला लागला. रडता रडता आपल्या आईकडे गेला. सुनीतीने बघितलं महाराज आपलं लेकरू रडायला लागलं. कोणत्याही आईला स्वतःचं लेकरू रडत असेल तर दुःख होतं. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. या न्यायाने महाराज ज्यांचं महाराज लेकरू झालेलं असेल, माय झालेली असेल, त्या माईचं तत्व विचारा. काय झालं बाळा का रडतोस? ते ध्रुव म्हणतो आई मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. मला माझ्या वडिलाच्या मांडीवर बसायचा अधिकार नाही का? मला माझ्या वडिलाच्या मांडीवर बसायचा अधिकार नाही का? काय झालं? अगं आई मला त्या ठिकाणी वडिलाच्या मांडीवर बसलो, उत्तानपादाच्या मांडीवर मी बसलो होतो. पण बसल्याच्या नंतर मला माझ्या त्या दुसऱ्या आईनं सुरुचीने ढकलून दिलं आणि ती आई मला म्हणली तुला जरी या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या उदरातून जन्म घ्यायला हवा होतास. ऐका सांग ना आई मला अधिकार नाही का? आईला राग आला आणि रागाच्या भरामध्ये उपदेश केला. सहज बोलणे हित उपदेश. रागाच्या भरामध्ये उपदेश केला. आई म्हणते अरे वेड्या जाऊ दे ना म्हणे. नाही तर नाही बसू दिलं मांडीवर. का तू टेन्शन घेतोस? का चिंता करतोस? अरे त्या मांडीवर काय बसतोस? ती मांडी आज आहे तर उद्या नाही. ही जी मांडी आहे वडिलाची नासकी मांडी आहे. शरीर नाशिवंत आहे. आज बसला तर उद्या उठावं लागेल. अशा जागी जाऊन बस. त्या जागी एकदा बसलास की पुन्हा उठायचं काम नाही. नाशिवंत हे शरीर. थांबा शिवहर बोला संत श्लोक स्वामी महाराज की जय. शिवसंत लक्ष्मण महाराज की जय. तेवढं लांबून आलोय महाराज मी. लक्ष द्या बरं. आधीच 10ला सुरुवात झालं. ऐका आणि म्हणून तुम्ही जर कमी सांगितलं काय सांगलो हो महाराजानं तितक्या लांबून आणलं होतं म्हणले महाराज शंकर महाराजानं. ऐका म्हणून एकेरी प्रमाण घ्या. जे दिले ते घ्या आता. कारण की 10च्या पुढे आधीच तर सुरुवात झालं आणि 12च्या पुढे गेलं तर तुम्ही म्हणू नये आता वाजले की 12 जाऊ द्या. ऐका आणि म्हणून लक्ष द्या. आपला विषय काय चालला होता? उत्तानपाद. ध्रुव राजा म्हणला आई मग आता सांग ना म्हणे मला ज्या जागेवर बसल्याच्या नंतर मला कुणी उठवणार नाही ती जागा कोणती आहे आणि ती जागा देणारा कोण आहे? तर ऐका जा म्हणे ते शाश्वत असं परम तत्व एक आहे जे नित्य आहे. शिवदास म्हणे अविनाश एक कैलास नायक स्वामी माझा. आणि म्हणून त्या भगवंताला तू शरण जा. त्या देवाला शरण जा. एवढूस छोटूस लेकरू ध्रुव बाळ 5 वर्षाचं गेलं वनात महाराज. अरण्यात गेलं आणि अरण्यात गेल्याच्या नंतर फक्त मनात ध्यास धरला. बरं बाकी काहीच पाहिजेत नव्हतं त्याला. धन द्रव्य ऐश्वर्य काहीच पाहिजे नव्हतं. फक्त मनात ध्यास धरला. मला फक्त महाराज अशा जागेवर बसायचंय आणि ती जागा देणारा महाराज फक्त भगवान शिव आहे.
शिवानं परीक्षा पाहिली, इंद्र रूपामध्ये आला आणि म्हणतो, अरे ध्रुवा, काय त्या महादेवाची सेवा करतोस? अरे तुला काय पाहिजे ते मी देतो. त्यावेळेस ध्रुव म्हणतो, अगोदर सांग तू कोण आहे? महादेव आहेस का? इंद्र. इंद्र असेल ना, तुला मी कुठं बोलवलंस? मी कुठं बोलवलं? अरे ज्याला बोलवलंय त्याला येऊ द्या. निष्ठा पाहिली महाराज. एवढ्या छोट्या लेकराचा महाराज दृढ निश्चय पाहिला आणि त्या निश्चयाच्या बळावर भगवंत म्हणतात, बसवलिंग मने कराराचे काम आहे त्याचे धाम जवळीच. आणि म्हणून महाराज अशा प्रकारे संत सांगतात, बाबा लक्ष्मण महाराज सांगतात, म्हणून इतरत्र पद संपणारे आहेत, म्हणून मला निजपदी द्यावा ठावा. निजपदी द्यावा ठावा आम्हा. आणि महाराज मग भगवान शिव त्यांच्याकडे बघू लागले आणि बघता बघता हसू लागले. का? सगळं जग माझ्या धनाकडे आहे. लक्ष द्या, सगळ्या जगानं माझ्या धनावर डोळा ठेवला, पण आज खऱ्या अर्थानं तू माझ्या मनावर डोळा ठेवला. माझं मन जिंकलं. आणि ज्यानं महाराज भगवंताचं मन जिंकलं त्याचा अधिकार. जो प्राणी माझा अंकिला त्याते न पाहे यमडोळा, आज्ञा असे कळिकाळा शिवभक्ता वंदावे. महाराज म्हणतात, बाबा जो प्राणी माझा अंकिला त्याते न पाहे यमडोळा. तो अधिकार सांगितला, ज्यानं देवाचं मन जिंकलं त्यानं अख्खं ब्रह्मांड जिंकलं. म्हणून इतरत्र भौतिक सुखाबद्दल माझ्या मनात तीळ मात्र अपेक्षा नाही. अभंगाचं दुसरं. या परते द्या मागून, या परते अन्य मागणच नाही, 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 हो या परते अन्य मागणच नाही, 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 या परते अन्य कांता पुत्र पायी त्यागी गेला, 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 या परते अन्य मागणच नाही, या परते अन्य मागणच नाही, या परते अन्य मागणच नाही, शंकर उमाई 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 शंकर उमाई. संत शिव शिवसंत लक्ष्मण महाराज की जय. स्वहिता कारणे शरण आलो देवा, स्वहिता कारणे शरण आलो देवा, निजपदी द्यावा ठावा आम्हा. या परत्वे अन्य मागणेचे नाही, कांता पुत्र पाही त्यागी गेले. लक्ष द्या, पूर्वार्ध संपलेला आहे. 11 वाजले. बरोबर मध्यवेळ झाली. आता ऐका, आता पुन्हा आणखीन 1 तास लागतो आपल्याला. लक्ष द्या, नियोजित रोजची वेळ संपली महाराज. ऐका.
परंतु आता आपला 10ला सुरुवात झाली आणि मलाही कुठे जायचं नाही, पुन्हा उद्या तुम्हाला भेटायचंय, उद्या सकाळी पुन्हा प्रसादाला बोलायचंय आणि म्हणून 12 वाजले का आणि 1 वाजले का आता मात्र चिंता करायची नाही. चला लक्ष द्या. संत शिवसंत लक्ष्मण महाराज गोड सांगतात, बाबा या परत्वे अन्य मागण्याची नाही, कांता पुत्र पाही त्यागी दे. लक्ष द्या. त्यामध्ये 2 आता दृष्टांत सांगेल. लक्ष द्या. आता आपल्या व्यवहारातले दृष्टांत आहेत. आपल्या व्यवहारातले दृष्टांत. पहिला दृष्टांत आहे यांच्यापेक्षा बाजूला मला का मागायचं नाही. लक्ष द्या. भगवंताला किती जरी धन मागितलं, ऐश्वर्य मागितलं, संपत्ती मागितली, तर मागणाऱ्याच्या देवाच्या दृष्टिकोनातून मागणारा हा महाराज अत्यंत कमी लेखला जातो. जो रोज 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 देवाला काही ना काही मागत असतो ना, त्या माणसाचा, त्या भक्ताचा विचार देव कधीच करत नाही. आता एखाद्या वेळेस आपल्या दारावरती एखादा मनुष्य शेजारी आला, बा मला 10 रुपये द्या, 50 रुपये द्या, 100 रुपये द्या. पहिल्या दिवशी आला, तुम्ही 100 रुपये दिले, बरोबर, पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी आला, माऊली मला आज सुद्धा 100 रुपये द्या, दिले. तिसऱ्या दिवशी आला, काय करताल हो तुम्ही, पटकन लवकर काढून देताल नाही, बाबा आज माझ्याकडे काही पैसे नाहीत. ऐका, रोज 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 मागणाऱ्याकडे महाराज देव सुद्धा असाच पाहतो. लक्ष द्या. ऐका, जो काही मागत नाही, ऐका, जो कधी काही बोलत नाही, मनाची भावना प्रकट करत नाही, अशा भक्ताचं लक्षण संतांनी सांगितलं. बाबा का लक्ष्मणानं मागितलं नाही याचं कारण मन्मथ माऊली म्हणतात, जे कधी काही म्हणत मागत नाहीत, निष्काम होऊनी शिवनाम उच्चारे धरोनी अंतरे दृढ प्रेम. जे कधीच काही मागत नाहीत. अहो निष्कामता फार अवघड असते. निरपेक्ष मुनिम शांतम निर्वैरम समदर्शिनाः, ही निरपेक्षता फार अवघड असते आणि ती ज्यानं स्वीकारली का नाही त्याला प्रत्येक महाराज परीक्षेतून पास व्हावं लागतं. सगळ्यामध्ये निरपेक्ष जर कोण असेल वीरशैव संप्रदायाचं रत्न म्हणजे महाराज आपलं वैभव आहेत शंकर महाराज स्वामीजी जायफळकर, बरोबर. कारण निरपेक्ष आहे भावना महाराज. त्यांनी आतापर्यंत काही ठिकाणी सप्ताह करतात, सप्त्याला जातात, पण कधीच कुणाला काही मागत नाहीत. ऐका, काल परवा माझे गुरुमाऊली सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या जन्मोत्सवाप्रित्यर्थ आमच्या साखरखेरडा या धर्मपीठामध्ये शंकर स्वामीजींचा महाराज भव्य दिव्य असा महाराज सत्कार झाला. ऐका, टाळी वाजवत जाओ. सत्कार झाला महाराज. का सत्कार झाला, का सत्कार झाला याचं कारण सांगू. ऐका, याचं कारण एकच आहे. एवढ्या वीरशैव संप्रदायामध्ये आतापर्यंत निरपेक्ष भाव प्रकट करणारा जर भक्त कोण असेल तर एक येऊ शंकर स्वामी महाराज. मागू नये काही वस्तू, मागू नये काही वस्तू, देव देईल इच्छितो, काहीच मागू नये. आणि म्हणून म्हणले या परत्वे अन्य मागण्याची नाही. म्हणून म्हणले महाराज का, तर निष्काम भावना जर व्यक्त केली तर परिणाम सांगितला. देवाला जर तुम्ही काहीच मागितलं नाही, कर्मण नेवाधिकार असते माम फलेषु कदाचन, तू माझ्या फळाची अपेक्षा करू नको, फक्त काम करत राहा, असा भाव जर तुमचा असेल तर तुमचा अधिकार सांगितला. होऊन या वेडा होता होता करीन सांगता काज त्याचे, म्हणून काहीच मागायचं नाही. लक्ष द्या. आता उदाहरण क्रमांक 1, आता मी म्हणलो व्यवहारातले 2 उदाहरण येतो. आता ऐका, महिला मंडळी झोपल्या काय, ऐका, लक्ष द्या.
उदाहरण क्रमांक 1, वडिलाला 3 मुलं असतात. एखाद्या वडिलाला 3 मुलं, लक्ष द्या बरं. त्यातले 2 मुलं असे असतात महाराज, कधी त्यानं पुस्तक उघडलं नाही, कधी शाळेचं तोंड पाहिलं नाही, कधी शेतामध्ये काम केलं नाही, कधी वडिलाची एखादी गोष्ट ऐकली नाही, कधीच काही जे करायचं ते केलं नाही. पण ऐका, वडील बाजाराला गेले की महाराज, जुन्या काळामध्ये एवढी काही सुविधा नव्हती. वडील आपले बाजाराला गेले की लेकराला काहीतरी खायला खाऊ आणायचे महाराज, बरोबर, खायला खाऊ आणायचे. तर काय होत होतं, 3 मुलं होते, त्यातले 2 मुलं काय करायचे, आल्या आल्या महाराज बाबांची बॅग घ्यायची, पिशवी घ्यायची, आणि त्यातलं जे काही खाऊ असेल, पेढा चिवडा जिलेबी जे काय असेल ते उचलायचे. आणि 2 सारखे होते ना, हे एका विचाराचे, ते स्वतः दोघच खायचे महाराज. तिसऱ्या मुलाचं काय होतं तर ऐका, तिसरा मुलगा असा होता, रोज सकाळी 4 वाजता उठायचा, नित्यकर्म आटोपायचा, 5 वाजता महाराज अभ्यासाला बसायचा, 7 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, 7 वाजता स्नान पूजा करायचा, 8 वाजता आपला डब्बा भरायचा आणि शाळेत जायचा, 1 वाजता शाळेतून यायचा, शाळेतून आल्याच्या नंतर जेवण करायचा, 2 ते 5 स्वाध्याय करायचा, 5 वाजता पुन्हा शेतामध्ये जायचा, गाई ढोरांचं दूध काढून आणायचा, 7 वाजता 7:30 वाजता जेवण करायचा, 8 ते 10 पुन्हा अभ्यास करायचा. असा नित्याचा विधी होता. कुणाचा? तिसऱ्याचा. बरं, नित्याचा विधी होता. त्यांना काहीच महाराज माहीत नसायचं, बाबानं मला खाऊ आणला का 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 त्याचं लक्ष खाऊच नव्हतं, एकच ध्यास आणि सदा अभ्यास. कशात लक्ष होतं? अभ्यासात लक्ष होतं महाराज. रोज 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 नित्य असा व्यवहार ते 2 मुलं करायचे. एक दिवस सहजच वडिलाचं लक्ष गेलं. बरं, लक्ष द्या, याच्यामध्ये सिद्धांत फार गोड आहे. वडिलाचं लक्ष गेलं, बाजारावरून आणल्याबरोबर पिशवी पाहिली, पिशवीमधला खाऊ त्या दोघांनी उचलला. जे काम न करणारे रिकामे त्यांनी नित्यनेमासारखं आहे का नाही, खाऊ उचलला आणि एका कोपऱ्यामध्ये गेले, दोघांनी अख्खा खाऊ खाऊन टाकला. या तिसऱ्या अभ्यास करणाऱ्याला ठेवला नाही. वडिलाला वाटलं हे चुकीचं आहे. मग दुसऱ्या बाजाराच्या दिवशी वडिलाने काय युक्ती केली, बाबा अगोदर पहिला खाऊ घेतला आणि पिशवीच्या एकदम बुडाला ठेवला. त्याच्यावरची महाराज भाजीपाला सर्व काही किराणा वगैरे सामान ठेवलं आणि त्याच्यावरती दुसरा एक खाऊ घेतला. पुन्हा रोजच्या सारखं महाराज ते पोरं पळत आले, थैली घेतली, वरचा खाऊ घेतला, दोघांनी खाल्ला. बापानं पाहिलं. आता वडील म्हणले, बाबा या दोघांनी हे खाऊ खाल्ला. वडिलानं बुडाचा खाऊ काढला, हातामध्ये घेतला आणि जिथं मुलगा अभ्यास करू लागला तिथं गेले. लक्ष द्या बरं, तिथं गेले आणि वडिलाने महाराज जवळ गेले. बेटा अभ्यास करतोस, खूप अभ्यास करतोस रे, माझा हुशार विद्यार्थी, हुशार लेकरू आहे. आणि म्हणून वडिलाने स्वतः ती पुडी फोडली. ऐका, त्याच्यातला दोरा काढला, पुडी फोडली, त्याच्यातला एक पेड्याचा महाराज एक हातामध्ये पेढा घेतला, जिलेबीची ओढी घेतली आणि स्वतःच्या हातानं त्या लेकराच्या मुखामध्ये महाराज प्रसाद म्हणून दिला. बघा, यांनी महाराज एखाद्या हावरटासारखी बॅग ओढली, ऐका, आणि दोघांनीच खाल्ली. बापानं पाहिलं, त्या खाणाऱ्याकडे बापाचा भाव काय होता लक्ष द्या, आणि अभ्यास करणाऱ्याकडे स्वतः देव, स्वतः बाप गेला आणि हातामधली पुडी फोडली आणि स्वतः हातानं पेढा आणि जिलेबीची ओढी मुखात घातली. का? हे माझं पोरग अत्यंत हुशार आहे, विवेकी आहे आणि महाराज माझी आज्ञा पालन करणार आहे, म्हणून बापाला त्याचा लळा आला. लक्ष द्या. आता आपल्या पारमार्थिक दृष्टिकोनातून या, जे भक्त देवाला कधीच मागत नाहीत, फक्त भजनामध्ये महाराज त्यांचं लक्ष असतं, अखंड चिंतन करतात. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपास्यते. असे रोज भजन करणारे असतात ना, त्यांच्याविषयी भगवंत काय म्हणतात, अनन्यश्चिंतयन्तो माम यजनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षमं वहाम्यहम्. असे अनन्य भावनेनं माझी पूजा करणारे जे असतात ना, त्यांचा योग मी पाहतो, त्यांचा संसार मी चालवतो. म्हणजे जशा प्रकारे महाराज हुशार विद्यार्थ्यांकडे, हुशार लेकराकडे स्वतः बाप जातो, तसं निष्ठावान भक्ताकडे देव जात असतो. आणि म्हणून माझी निष्ठा आहे महाराज, आणि म्हणून तुमच्या दरबारामध्ये आलो. या परत्वे अन्य मागणेचे नाही शिवार. बोला संत शिरो शिवसंत लक्ष्मण महाराज, राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज. बघा, आता या परत्वे अन्य मागणीचे नाही
स्वहितासाठी शरण आलो हे मला कळालं. हे कुणाचं संभाषण आहे का? हे संभाषण देवाचं आणि लक्ष्मणाचं आहे. लक्ष द्या बरं. देवाने लक्ष्मण महाराजाला आता दुसरं विचारलं. लक्ष द्या. दुसरा विचार विचारला, बाबा या परत्वे अन्य तुला मागणे नाही आवडत नाही, बरोबर आहे, तू नको दुसरं मागू, बरोबर. लक्ष द्या बरं. तुम्हीच ऐका कारण माझी जातीची या न्यायानं ऐका बरं. सगळ्यांना कळतंय ना कळतंय मला माहित नाही, ज्यांना कळत नसन त्यांनी झोपी घ्या. ऐका काय म्हणतात संत, ऐका. महादेव भगवान शिव लक्ष्मण महाराजाला म्हणायला लागलेत, बाबा बाकीचं काहीच मागू नको हे मला मान्य आहे, पण न मागता महाराज तू इथपर्यंत आलास, मला म्हणतोस कांता पुत्र पाही त्या गेले, लेकरं बाळ सोडून माझ्यापर्यंत येण्याची काय गरज आहे. ऐका कारण संत म्हणता सोडिता प्रपंच घडे ना प्रमाद विचारुनी अर्थ पाहे अंत काळाहुनी कठीण माध्यान मागावे कुरान. कशासाठी महाराज सोडलेत रे? त्या लेकरांना बायकोला का सोडलं, बायकोला का सोडलं? लक्ष्मण महाराजांना विचारलं तर लक्ष्मण महाराजांनी एक भाव प्रकट केला आहे का इथं. एक भाव कसा का सोडलं तर महाराज म्हणतात, बाबा त्यांचं वास्तव स्वरूप मला कळालं म्हणून मी त्यांना सोडलं. त्यांच्या मनातला वास्तव भाव मला कळाला म्हणून मी सोडलं. आता इथं एक प्रकारचं महाराज भाव व्यक्त करतात. ऐका बरं. इथं या ठिकाणी एक पार्ट तयार होतं, एक पात्र तयार होतं. लक्ष द्या. एक भक्त साधूच्या सेवेमध्ये जात होता. साधूच्या सेवेत जात असताना साधू सकाळी 6ला यायचा गुरुजी आणि संध्याकाळच्या 6 पर्यंत सेवा करायचा. रोज 6 वाजता यायचा, सकाळी संध्याकाळच्या 6 पर्यंत सेवा करायचा. आणि रात्र झाली की त्या साधूला म्हणायचा, महाराज येतो आता. काय म्हणायचा? महाराज येतो. त्यावेळेस एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. एक दिवस महाराज म्हणतात, राहे ना बा मठामध्ये, संध्याकाळ झाली, रात्र झाली, येतोस, कुठे चाललास? घरी चाललो म्हणला. ऐका कुठे चाललो? घरी चाललो. कोण आहे घरी? माझी बायको आहे, माझं लेकरू आहे, माझी माँ आहे, माझा बाप आहे. असं अरे पण एखाद्या वेळेस राहिलं पाहिजेत. ऐका एखाद्या वेळेस राहिलं पाहिजेत. लक्ष द्या. त्यावेळेस नाही मला जावंच लागतं. साधू म्हणले, बाबा ज्या दिवशी तुला त्यांच्या मनातला भाव कळेल ना, त्या दिवशी तुला खरंच वास्तव स्वरूप जेव्हा कळेल ना, तेव्हा तुला पश्चाताप येईल. त्यांना लक्ष दिलं नाही महाराज. रोज असंच असायचं. एक दिवस त्याला आठवलं. तो म्हणला महाराजाला, साधू महाराज मला सांगा ना, म्हणला माझ्या घरच्यांचा भाव कसा मला ओळखायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही म्हणलात भाव कळेल त्यावेळेस पश्चाताप येईल, कसा भाव ओळखायचा सांगा. त्यावेळेस महाराज साधू महाराज म्हणतात, बाबा भाव कसा ओळखायचा तुला एक प्रॅक्टिकल सांगतो म्हणे, करशील का? म्हणजे हो. जा म्हणले. मग हरिद्वारला रामदेव बाबाला भेट. रामदेव बाबाला भेट म्हणे. त्याला साधूवर विश्वास बसला, कारण मला भाव ओळखायचा म्हणले महाराज तुमच्या मनात काय चाललंय. ऐका भाव. आणि म्हणून तो गेला. गेल्याच्या नंतर रामदेव बाबाकडे गेला. रामदेव बाबाला त्या गुरु महाराजाची चिठ्ठी दिली. मी माझ्या साधूकडून आलो, त्या साधूनं चिठ्ठी दिली. पाहिलं महाराज फक्त त्याला योगाची शिक्षा घ्यायची होती, श्वास रोखण्याची कला शिकायची होती. 1 2 3 4 महिने राहिला. लक्ष द्या बरं, बारकावा आहे. 4 महिने राहिला, श्वास रोखण्याची कला शिकली. आणि 4 महिन्याच्या नंतर पुन्हा आला. साधू महाराजाला म्हणतो, बाबा मी आलो, काय करू? महाराज म्हणले, आता आधी घरी जाय, कारण रोज म्हणत होता तुम्ही घरी जातो, आता घरी जा आधी. गेला महाराज. पुन्हा आला. महाराज काय करू? महाराज म्हणले, बाबा आता एवढंच कर, तू घरी बसल्याच्या नंतर जे शिकून आला त्याचं प्रॅक्टिकल करून बघ. काय? जे शिकून आलास ते प्रॅक्टिकल करून बघ. एका दिवशी महाराज त्याची बायको गावाला गेली. पोरग नातू सोबत आजी सोबत गेले. फक्त घरी एक मुलगा सून होती. सोमवार होता. लक्ष द्या. सोमवार होता. संध्याकाळी उपवास सोडायच्या टायमाला त्याला साधूचं ते वाक्य आठवलं. म्हणला प्रॅक्टिकल करून बघ. त्यानं असा हातामध्ये घास धरला. महिला मंडळी हातामध्ये असा घास धरला आणि ते साधूचं वाक्य आठवलं. महाराज प्रॅक्टिकल करून बघ म्हणून त्यानं असे दीर्घ श्वास घेतला आणि श्वास रोखून धरला. श्वास रोखला. श्वास रोखल्याबरोबर त्यानं अंग टाकून दिलं. आता मला सांगा, जेवता जेवता सासरा खाली पडला. हे सुनेनं पाहिलं. पाहिल्याबरोबर महाराज धावत आली. मामा तुम्हाला काय झालं, काय झालं? तिनं आपल्या नवऱ्याला आवाज दिला. हो मामाजीला काय झालंय, काय झालंय, काय झालंय?
महाराज त्यांना अंग टाकले बरं. त्यावेळेस त्यानं शेजाऱ्या पाजाऱ्याला बोलवलं, भावकीला बोलवलं. लक्ष द्या, त्यामध्ये एक 150 अल्पज्ञानी होतं, नाडी परीक्षण करणारं. त्याला वाटलं मला सगळं कळतंय आणि म्हणून बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा. ऐका, त्यानं नाडी परीक्षण केलं. या हाताला धरायले, त्या हाताला धरायले, या हाताला धरायले. शेवटी नाकाजवळ असा हात नेला. महाराज हे फक्त ते बघत होतं, भाव ओळखायचा होता. त्यानं लावली, उचलली, जीभ लावली टाळ्याला. म्हणलं म्हातारं गेलं. काय म्हणलं महाराज? म्हातारं गेलं. आता ऐका, असं म्हणल्यावर हे ऐकायले बरं, हे का मेलं नाही. मला बघूच द्या, मला भाव काय. लक्ष द्या. त्यावेळेस महाराज सगळे म्हणले म्हातारं गेलं. मग एक जण म्हणला उचला आणि भीतीला टेकवा. भीतीला टेकवा म्हणले महाराज. टेकवलं, हे काहीच करणं आलं ना, कारण त्यानं कला शिकून आलं होतं. ऐका, भिंतीला टेकवलं, नाकामध्ये कापूस घातला, खिळा मारला आणि असं पक्क हे मान बांधून टाकली. गेलं. ते बघायले महाराज, मनातल्या मनात भाव ओळखायले. तर लागलीच पुन्हा भावकीच्या लोकांनी एकानं फोन लावला सोयऱ्याला, पाहुण्याला, आप्पाजी असं झालेलं आहे, आमचा चुलता गेला, सकाळी 8 वाजता अंतविधी आहे. ते म्हणला बाप रे, एवढी तयारी. ऐका, माणूस गेल्यावर बघा किती झटपट तयारीने लागतात. 12ही तास आपल्याला घरात ठेवत नाहीत. मला आता कळायला लागलं, साधू महाराज म्हणत होते ज्या दिवशी तुला आपल्या परिवाराचा भाव कळेल ना, त्यावेळेस पश्चाताप येईल. ऐका ऐका, त्यानं तरी सुद्धा आपला अंग हलवलं नाही. ऐका, सगळे बसले. तर 7:30 वाजता म्हातारं गेलं. म्हणले आता रात्र काढावी लागते, सोयरे लांब असतात, कधी अंतविधी सगळा होईल म्हणून सकाळी करायची. मग रात्र कशी काढायची? म्हणले काही करा, रात्रभर भजन ठेवा. ऐका, या भजनी मंडळीला आमच्या फोन लावला. ऐका, भजनी मंडळीला फोन लावला. भजनी मंडळी म्हणले बाबा, कोणी म्हणलं आम्ही कीर्तनात आहे, कोणी म्हणले शेतात आहे, आम्हाला 10 वाजतील. लक्ष द्या. मग 10 वाजेपर्यंत कोणीच नाही. मग सुनबाईने एक दिवा लावला आणि सुनबाई अशी महाराज त्या म्हाताऱ्या पुढे असं वारं घालत बसली. लक्ष द्या, हे वारं घालत बसली. आता मग ऐका महाराज, त्या म्हाताऱ्याला वाटलं माझं एकुलते एक लेकरू माझ्या जवळ आहे पोरग. अर्धा तास झाला म्हणले महाराज, एवढी प्रक्रिया केली, मला उठवलं, बसवलं, भिंतीला टेकवलं, फोन लावले, पण माझं पोराचा मला आणखीन गळा फाडून आवाज आला नाही. बाबा असा आवाज आला नाही. हे माझं पोराचं मला प्रेम कळायला लागलंय. बघा, त्यानं बापाला बसलेल्या, भिंतीला बसलेल्या बापाकडे पाहिलं नाही, आधी बायकोकडे पाहिलं महाराज. पुन्हा त्या पोरानं आणि काय म्हणते बघा, बायकोला म्हणते, अगं तुला सोमवार होता, मग तू सोडलास की नाही? कुणाला विचारायला? बायकोला. हे ऐकायले म्हातारं, बाप रे बाप म्हणे, एवढं मी लहानाचं मोठं केलं, 2 मजली बंगला बांधून ठेवला, 10 एकर शेती घेऊन ठेवली मानले महाराज, आणि हे माझ्याकडे पाहिना रडना. बायकोला म्हणाले सोमवार सोडलं का नाही? बायको म्हणली, अहो तुमच्या बापाला थोडासा वेळ नाही भेटला? मला जेवू तरी द्यायचं असतं, मी जेवली असती ना 8 वाजता खुशाल गेला असतं तर कशाला लागलं असतं? उपवास आहे, मला उपवास सोडायचा राहिला. ऐका, असं म्हटल्याबरोबर महाराज पोरग काय म्हणलं माहिती? पोरग म्हणलं, अगं असं कर, 10 वाजल्यापर्यंत काही भजने येत नाहीत, इथं कुणीच नाही, मग काय कर, तू लगेच उठ आणि उपवास सोडून ये, तोपर्यंत मी वारं घालत बसतो. लक्ष द्या, सुनबाई उठली. ऐका, ती का रक्ताची पोरगी थोडीच आहे. पोरीला फक्त महाराज ऐकल्याबरोबर महाराज जेवण गोड लागत नाही, ती सून आहे, सूनच असते. ऐका, ती गेली घरामध्ये. बरं, तिला तरी काय म्हणायचं, त्या दिवशी सोमवार सोडायला तिनं एवढं छान स्वयंपाक केला महाराज. पुऱ्या केल्या, भजे केले, पापड केले, कुरडी केली, बासुंदी केली, एवढं सुंदर ताटामध्ये जेवण घेतलं वाढून महाराज. पोटभर जेवली, अर्धा तास पोटभर जेवली आणि सोप खाल्ली. नवऱ्याला म्हणले, आता उठा, आता रात्रभर चिंता नाही म्हणे महाराज. ऐका, 9:45 वाजले होते. आता हे म्हातारं पाहिले महाराज. ऐका, हे म्हातारं पाहिले 9:45 वाजले होते महाराज. बसली. बसल्याच्या नंतर वारं द्यायला सुरुवात केली आणि वारं देता देता ढेकर दिला. ढेकर दिला. तेवढ्या 10 वाजता भजनी मंडळ आलं. भजनी मंडळ बाहेर आलं. भजनी मंडळ आल्याच्या नंतर महाराज ऐका, ते भजनी मंडळाचं भजन काय आपल्यासारखं असते थोडंच, अंत्यविधीच्या टायमाचं गुरु महाराज गुरु झोपीला झाली सुरू, असं नसतं. त्यांचं भजन वेगळं असतं. पिंजरा रिकामा झाला, पोपट उडून गेला, असं भजन असतं. ते भजनी मंडळ आले, त्यांनी त्यांचं लावलं, महाराज सुरू केलं. आता ऐका, शेवटी हे शरीर आहे ना महाराज, हे नाशिवंत शरीर आहे. या शरीराला नैसर्गिक काही समस्या आहेत. ऐका, त्या म्हाताऱ्याला 2 तास झाले, त्याला आली लघुशंका.
त्याला काय झालं, लघुशंका आली. ते म्हणला आता जर जास्त सोंग केलं तर पोट फुटन. काय म्हणलं, आता जर मी जास्त सोंग केलं तर माझं पोट फुटन. म्हणून महाराज त्याला तसं पक्कच बांधलं होतं, खिळ्यानं बांधलं होतं. त्यांना असे डोळे बी लावून घेतले होते. सुनबाई अशी वारं घालू लागली. तेवढ्यात ते मला आता काही जमणार नाही, लय वेळ झाला. त्यांना असे डोळे उघडले. जसे डोळे उघडले सुनबाईनं पाहिलं. सुनबाई जराशी माग झाली, माग झाली. पुन्हा खाली मान घातली ना असं वारं करू लागली. नवरा बाहेर गेलता चहाचे कप आहे का. पुन्हा महाराज त्यांना डोळे असे लावले होते, पण त्याला पोट असं फुगू लागलं. महाराज पुन्हा पोट फुटते. पुन्हा महाराज त्यांना असे डोळे उघडले. जसे डोळे उघडले पुन्हा सुनबाई माग सरली. आणि तिच्या मनात काय विचारायला माहितीये, म्या तेलकट भजे खाल्ले, म्या तेलकट पुऱ्या खाल्ल्या, ऐका. आणि तेलकट खाऊन या मड्यापाशी येऊन बसले. मामाजी आले. असं झालं महाराज. ऐका, ते म्हातारं म्हणलं आता वेळ नाही जमणार महाराज. तिकडं महाराज मृदंग तबला वादक पेटी वादक असा वाजू लागला. म्हातारं म्हणलं आता बस झालं. म्हाताऱ्यानं एकदा तिसऱ्यांदा डोळे उघडले आणि तटकन उठलं महाराज. जसं तटकन उठलं सुनबाईनं अंग टाकून गेलं. आता माय त्या पेटी वाजवणाऱ्यानं सहज मधात लक्ष दिलं होतं. त्यानं पाहिलं महाराज मड उठलं. त्यानं वाजवता एका कोपऱ्यात तबला वाजवणाऱ्यानं पाहिलं महाराज हे काऊन पळालं. त्याने ते एका कोपऱ्यात. मला एक म्हणायचं सिद्धांत लक्षात घ्या, ते जसं उठलं साधूशिवाय थांबलं नाही महाराज. आणि त्या साधूला तेव्हा म्हणू लागलं, महाराज मला आज खरा माझ्या परिवाराचा भाव कळाला. सर्व द्रव्य लोभे देखा, 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 सर्व कोणी नाही प्राण जगा, कोणी नाही प्राण जगा, सर्व द्रव्य लोभे देखा, सर्व द्रव्य लोभे देखा, सर्व द्रव्य लोभे देखा. महाराजांचं गोड प्रमाण आहे. आणि वीट आला, वीट विटले हे मन प्रपंचापासून. ऐका, वीट आला म्हणे महाराज. कारण या संसारामध्ये या प्रपंचामध्ये कितीही करा कमीच पडतं महाराज. पण भक्तीमध्ये एकदा जरी नाव घेतलं, एक वेळा नाव घेता तारी, असं भगवंता तुझं नाम आहे. आणि म्हणून या भक्तीमध्ये आनंद आहे. आनंद शंकर, स्वानंद शंकर, किंवा वाचे लागी छंद शंकर नामाचा, मणी आनंदाचा पूर आला. आणि म्हणून महाराज म्हणतात, बाबा कांतापुत्र पाही त्यागी गेले. इतर भोगाचा विचार केला तर माणसाला मला आमच्या चित्तामध्ये भोग आहे. ऐका, त्या भोगाचा विचार केला. सुखतः क्रियते रामा भोग, पश्चादंते शरीरम रोगः, यद्यपि लोके मरणम शरणम, तदपि न मुंचती पापाचरणम. माणसाचं लक्षण कसं आहे, मरायला टेकते महाराज म्हातार, पण भोगाबद्दल अवस्था महाराज संपत नाही. म्हाताऱ्यातल्या मुखातले दात पडून जातात तरी म्हणते सुपारी द्या. तरी काय म्हणते, सुपारी द्या. अंगम गलितम फलितम मुंडम दशन विहीना जातम तुंडम, वृद्धो याती गृहीत्वा दंडम, तदपि न मुंचती आशा पिंड. महाराज आशा संपत नाही. आणि म्हणून त्या भोग भोगण्याची वृत्ती संपत नाही. पण संत म्हणतात, भोगी येले आम्ही संसाराचे भोग, आता वाटे त्याग करावा हो. आणि म्हणून इच्छित काळापुरतं का होईना आपण त्या भोगाचा त्याग केला पाहिजे. म्हणून हे लक्ष्मण महाराज देवाला म्हणतात, म्हणून देवा, म्हणून मी त्याचा त्याग केला. संग संसाराचे त्यागे झालो मी संग, संसाराचे त्यागे झालो मी संग, संसाराचे त्यागे झालो मी
दुसऱ्या चरणामध्ये महाराज गोड सांगतात, संसाराचे त्यागे झालो मी निसंग, आता उमारंग जवळी व्हावा, आता उमारंग जवळी व्हावा. आणि म्हणून महाराज शरण आलो देवा, ऐका संहिता कारणे, म्हणून त्याच्यासाठी तुला शरण आलो. म्हणून तुम्ही या 7व्या दिवशी काय मागा, देवाला काय मागावं महाराज, हेची व्हावी माझी आस. काय म्हणले देवा, इतुके देई गा तू आम्हा, मग सुखे घाली. काय म्हणले महाराज, तुझ्या चरणाची आवडी असावी आणि सज्जनांची संतांची साधूची सेवा असावी, सेवेची तयारी असावी, नामाबद्दल आवडी असावी, इतरत्र बाकी काहीच मागू नये महाराज. ऐका, अशी निष्काम भावना तुम्ही जर व्यक्त केलात तर भगवंत तुम्हाला महाराज धावून आल्याशिवाय राहत नाही. ऐका, अहो आपल्या माणसाला धावून येईल यात नवल नाही, मुक्या प्राण्यांना सुद्धा देवाने महाराज धावा केला. ऐका, गजेंद्राचं मोक्ष झालं महाराज, नकराचा उद्धार झाला, एका हत्तीचा कळप महाराज पाणी पिण्यासाठी त्या सरोवराकडे गेला. सरोवराकडे गेल्याच्या नंतर हत्ती पाणी पित असताना हत्तीचा पाय महाराज एका मगरीने धरला, मगराने धरला. धरल्याच्या नंतर मगराची शक्ती पाण्यात असते आणि हत्तीची शक्ती जमिनीवर असते. पाण्यामध्ये किती जरी मोठा हत्ती असला बलवान तरी मगरीची शक्ती चालत असते. मगर त्या पाण्यामधल्या हत्तीच्या पायाला ओढू लागली. ऐका, ओढता 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 महाराज हत्तीने बघितलं आपला प्राण संकटात आहे आणि म्हणून त्यानं आपल्या बायकोकडे पाहिलं, अगं माझा पाय मगरीने धरला, मला वाचव. त्यावेळेस बायको मानली, महाराज याला वाचवायला जाव तर त्याला जर आपला पाय धरला तर आपण बिनकामी महाराज मरूत. आता याचं राहिलंच काय, 4 गेले 10 गेले 2 राहिले, याला काय करायचं म्हणले, गेला तर गेला म्हणले, आता वृद्ध माणूस झालाय. ऐका, आणि म्हणून त्यानं बायकोकडे पाहिलं, बायको आली नाही. त्यानं लेकराला आवाज दिला, बायको लेकराला म्हणते, बाळ्या त्याच्याकडे जाऊ नको, त्याच्याकडे जाऊ नको, मरू दे म्हणले त्याला, मेलं तर मेलं, त्याचं काय राहिलं आता. ऐका, सगळं झालंय. हत्तीनं ऐकलं आणि हत्तीला महाराज पश्चाताप वाटला. बरं, ज्या कुटुंबासाठी मी एवढं महाराज परेशान झालो, एवढं महाराज आम्ही कुटुंबासाठी वन फिरतो. ऐका, हिंगोलीवरून इकडे लातूरला, लातूरून हिंगोलीला, हिंगोलीहून पुन्हा महाराज परतूरला, रोज रात्रशा चक्रा मारतो गाडीमध्ये महाराज, त्या रोडवर फिरतो, कधी कोण येईल ठोकल माहीत नाही. आणि लेकरू तिकडं खुशाल झोपतंय आणि त्या लेकराच्या कमाईसाठी आम्ही एवढं फिरतो आणि म्हातारपणे ते लेकरू जर आम्हाला म्हणलं जाऊ द्या ना, मरू द्या ना, याचं काय राहिलं आता, आम्हाला कसं वाटन महाराज. तशाच प्रकारची दृष्टी लागली महाराज. हत्तीला खूप पश्चाताप आला. ऐका, आणि पश्चाताप आल्याच्या नंतर महाराज त्यानं सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणलं आता ह्यातलं आपल्याला कोणीच मदत करणार नाही. आणि म्हणून आर्त भावनेनं महाराज देवाकडे पाहिलं. एक वेळा भेटी द्यावी शिवदासा, महाराज म्हणतात, मग पैसा अंतरीचा. ऐका ऐका ऐका, एकदा जोऱ्यामध्ये हाक मारली महाराज महादेवाला. हर शंभू महादेव विरूपाक्ष त्रिलोचन, दया सिंधू दीनबंधू, रक्ष रक्ष महेश्वरा. हाक मारल्याबरोबर महाराज देव धावून आला. आणि धावल्याच्या नंतर बघा, मला एक म्हणायचंय, हत्तीचा तर उद्धार झाला पण हत्तीचे पाय सुद्धा मगरानं सोडले नाही, कारण त्याला माहित आहे आता आयशी घडी गेली घडी नये, परंतु याचे पाय सोडले तर आपला उद्धार होणार नाही. म्हणून महाराज मारणाऱ्याचा सुद्धा उद्धार देवाने केला. हे एवढा करुणाकर उद्धार माझा शंकर आहे. म्हणून महाराज माझे लक्ष्मण महाराज त्या न्यायानं म्हणतात, महाराज देवा महादेवा तू एवढा उद्धार आहेस, एवढा उदार आहेस महाराज. एका मुक्या प्राण्याने तुला हाक मारले तर त्यांच्या हाकेला तू धावून आलास. मी तर तुझा भक्त आहे. लक्ष्मण माने आवो देवराया, 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 लक्ष्मण माने
कृपा करे कृपा करे टाळी टाळी टाळी
या शेवटच्या चरणामध्ये महाराज धावलवला ह्या कृपा करी अशा प्रकारे विनवणी केली आणि या परत्वे अन्य मागण्याची नाही कांता पुत्र पाही त्या गेले अशा प्रकारे महाराज या गोड अशा दिव्य अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आलेले पवित्र पावन विद्वान सर्व गुणीजन भजनी मंडळी आहात. तुम्ही सर्वांनी मला सांभाळून घेतलात महाराज. तुमच्या हा हृदय कमलातील शिवज्योतीला वंदन. या गावामध्ये ग्रामामध्ये आलेले मृदंगाचार्य आमचे दोन्ही माऊली आहेत. त्यांच्यासाठी टाळी वाजवा महाराज. कारण भाताची जशी शीतावून परीक्षा असते तशी मृदंगाचार्याच्या हातावून परीक्षा असते. ऐका. आणि असा गोड हात तुम्हाला प्राप्त झाला आणि म्हणून त्यांनी माझ्यासारख्या साधारण वक्त्याला सामावून घेतलं म्हणून तुम्हालाही धन्यता. ऐका. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. सुंदर आवाज दिल्याबद्दल माऊली तुम्हालाही धन्यता. भीमाशंकर भगवंताच्या दिव्य चरणी एवढीच प्रार्थना करतो आणि एवढंच मागणं मागतो आजच्या शेवटच्या या दिवशी. हे देवा सर्व भक्ताला उदंड आयुष्य दे, आरोग्य दे, ऐश्वर दे, मनातली मनोकामना पूर्ण होऊ दे आणि अंतकाळी तुझ्या पदाची प्राप्ती होऊ दे एवढी अपेक्षा व्यक्त करतो. सुंदर हार्मोनियम वादक असतील आमचे आदरणीय शंकरजी स्वामीजी महाराज असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. माझ्यासोबत आलेले आमचे कार्तिक महाराज. ऐका. छोटं लहान लेकरू आहे महाराज पण मूर्ती महान आहे. ऐका. आमच्या भरत महाराज गुरुजी पठाडेकर सध्या क्लास चालू आहेत. नवीन हात चालू आहे मात्र तुम्ही सामावून घेतल्याबद्दल आमच्या लेकरांना सुद्धा एक संधी दिली म्हणून महाराज तुम्हाला धन्यता. बोलता बोलता काही चुकीचं बोललो असेल तर माफ करा. आजच्या या सत्रामध्ये एवढंच. उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला गुरु सांगायचं आहे महाराज. गुरु तत्व सांगायचं आहे आणि म्हणून झालेली सेवा माझे गुरु माऊली शिवाचार्य रत्न सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरू राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज, श्री भीमाशंकर देवतेच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. गुरुराज माऊली. आहो देवराय लक्ष्मण माने, आहो देवराय लक्ष्मण माने, आहो देवराय लक्ष्मण माने, आहो देवराय लक्ष्मण माने, आहो देवराय लक्ष्मण या परत्या मागण्याची नाही, या परत्या मागण्याची नाही. लक्ष्मण माने, आहो देवराय लक्ष्मण माने, आहो देवराय लक्ष्मण माने, आहो देवराय. पर